मित्रांनो, आपल्या या चॅनलचा हा दुसरा व्हिडिओ आहे, ज्यामध्ये मी तुम्हाला वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स या विषयावरील एक क्वेश्चन पेपर सोडवून देणार आहे. मी नेहमीप्रमाणे इथेच रफ वर्क करून तुम्हाला दाखवणार आहे उत्तर कसं येते ते. मात्र तुम्ही इथे रफ वर्क करायचं नाही एक्झामच्या पेपरच्या वेळी, तर तुम्ही पाठीमागच्या पेजवर रफ वर्क करायचं आहे. हे प्रत्येकाने लक्षात घ्या. प्रत्येकाने हा व्हिडिओ किंवा आधीचा पण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहून घ्या. चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझे पुढचे व्हिडिओ डायरेक्ट समजतील आलेले. तुम्हाला मला प्रत्येक वेळी मेसेज करायची जरुरी पडणार नाही आहे. ठीक आहे. आपलं पहिलं गणित आहे, कॅल्क्युलेट द पॉवर पी इन वॅट्स इफ अ रेजिस्टर कंडक्ट करंट 0.08 अँपियर्स ॲट 120 व्होल्ट. आता यामध्ये आपण काय दिलं आहे की 0.08 करंट आणि 120 व्होल्ट विद्युत दाब जर सर्किटमध्ये असेल तर त्यामध्ये पॉवर किती तयार होते. तर पॉवर म्हणजेच काय, पी बरोबर व्ही आय, हे आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे. पी म्हणजेच काय, तर विद्युत शक्ती. काय, विद्युत शक्ती बरोबर व्ही म्हणजेच काय, विद्युत दाब. व्होल्टेज म्हणजेच काय, विद्युत दाब, गुणिले आय म्हणजेच काय, करंट म्हणजे विद्युत प्रवाह. ठीक आहे. विद्युत प्रवाह प्रत्येकाला माहिती आहे, विद्युत दाब पण माहिती आहे आणि विद्युत शक्ती म्हणजे माहिती आहे. आता आपण काढायचं विद्युत शक्ती काढायची वॅटमध्ये. विद्युत दाब किती दिलेला आहे, 120 व्होल्ट. विद्युत प्रवाह किती दिला आहे, 0.08. ठीक आहे. इथे आपण गुणाकार केला, इथे 800, 8 2 16, 6 4 1, 8 1 9. इथे 1 आणि 2 नंतर पॉईंट आहे, 1 आणि 2 नंतर पॉईंट गेला, किती आला, 9.60. म्हणजे विद्युत शक्ती किती आहे, 9.60 वॅट. वॅटमध्ये शक्ती आपण मोजतो. ठीक आहे. इथे उत्तर काय, तर 9.6 वॅट, 0.96 वॅट, 0.096 वॅट. तर आपलं उत्तर काय आलं, 9.60 म्हणजे 9.6 वॅट्स. तर हे आपलं इथं उत्तर आहे पहिल्या गणिताचं. ठीक आहे. आता हे दुसरं गणित आहे. इलेक्ट्रिक करंट इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू. आपल्याला माहिती पाहिजे की विद्युत प्रवाह वाहत असताना त्यास जो अडथळा होतो त्या अडथळ्यास विद्युत विरोध असे म्हणतात. बरोबर आहे. आणि विद्युत प्रवाह हा विरोधाच्या व्यस्त प्रमाणात असतो, म्हणजेच काय, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो. म्हणजे इलेक्ट्रिक करंट हा रेजिस्टन्सच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनमध्ये असतो. बरोबर आहे. करंट जो आहे हा व्यस्त म्हणजेच काय, 1/R. म्हणजेच इलेक्ट्रिक करंट हा रेजिस्टन्सच्या व्यस्त प्रमाणात आहे. मग उत्तर आपलं काय येईल, रेजिस्टन्स. ठीक आहे. इलेक्ट्रिक करंट हा रेजिस्टन्सच्या इन्व्हर्सली प्रपोर्शन आहे. आता आपण पाहणार आहोत तिसरं गणित, फाइंड द करंट फ्लो थ्रू द बल्ब इन एम्पियर इफ बल्ब is 60 वॅट अँड व्होल्टेज इज 120 व्होल्ट. आपल्याला माहिती असतो तर काय, P = VI. P = VI हे लक्षात ठेवा प्रत्येकाने. आपल्याला व्ही काढायचं असेल तर हा आय इकडे येईल भागिलेमध्ये, आय काढायचं असेल तर पीच्या भागिलेमध्ये व्ही येईल. बरोबर आहे. तर आपण सूत्र फक्त लक्षात ठेवा, P = VI. ठीक आहे. आता आपल्याला दिलं आहे फाइंड द करंट फ्लो. आपल्याला करंट काढायचं आहे थ्रू द बल्ब इन एम्पियर इफ बल्ब इज 60 वॅट. म्हणजे पॉवर किती आहे, 60 वॅटची आहे, अँड व्होल्टेज 220 व्होल्ट आहे. बरोबर. म्हणजेच काय येईल, आपण आपल्या करायचं आहे करंट, म्हणजे आय बरोबर काय येईल, व्ही कडे भागाकार जातील, मी पी भागिले व्ही. विद्युत प्रवाह बरोबर पॉवर किंवा विद्युत शक्ती भागिले विद्युत दाब. पी काय दिलेलं आहे आपल्याला, पॉवर
60 वॅट आणि व्ही किती दिलेलं आहे व्होल्टेज 220 व्होल्ट. आता आपण भागाकार करूया. भागाकार करताना काय करतोय 0 गेले. हां इथे काय येईल 6/22 बेत्रिक 6 आणि 2×11 22 म्हणजे 3/काय येईल 11. इथे येईल 11 0 0 झाले 30 किती येईल 11 दुणे 22 राहिले 8 झाले 80 11 7 77 बरोबर आहे. आपण 2 पॉईंटपर्यंत इथे घेऊया म्हणजेच काय आपल्याला आय म्हणजेच किती करंट किती आला 0.27 करंट कशामध्ये मोजतो आपण एम्पियरमध्ये. कशामध्ये मोजतो आपण एम्पियरमध्ये 0.27 एम्पियर. बघूया उत्तर काय 1.32 0.46 0.37 0.27 इथं आहेत 0.27 म्हणजे तिसऱ्याचं उत्तर का आपलं येईल 0.27 एम्पियर. म्हणजे त्या सर्किटमध्ये 0.27 एम्पियर करंट वाहतो. आपल्या समोर त्या चौथं गणित आहे. अ लॅम्प ऑफ 220 व्होल्ट्स अँड रेजिस्टन्स ऑफ इट्स फिलामेंट इज 150 ओहम. कॅल्क्युलेट दी करंट इन एम्पियर. आता इथं आपला करंट काढायचा आहे आणि त्या सर्किटमध्ये जो दिवा आहे लॅम्प आहे त्यामध्ये 220 व्होल्ट्सचं विद्युत दाब आहे आणि रेजिस्टन्स म्हणजे विरोध किती आहे त्या फिलामेंटमध्ये 150 ओहम. तर इथं आपल्याला काय दिलंय व्ही दिलंय 220 व्होल्ट, रेजिस्टन्स दिलंय आर 150 ओहम आणि आपल्याला आय करंट आपला काढायचं आहे. तर आपल्याला सूत्र माहिती आहे का? सूत्र काय ते मगाशी आपलं काय होतं व्ही इज इक्वल टू पी आय होतं बरोबर. आता इथे काय आहे व्ही इज इक्वल टू आय आर. काय आहे व्ही इज इक्वल टू आय आर. मगाशी काय होतं पी इज इक्वल टू व्ही आय हे होतं बरोबर आहे. आता इथे काय येते व्ही इज इक्वल टू आय आर. हे पण लक्षात ठेवा सूत्र. आपल्या इथे व्ही दिलेलं आहे ठीक आहे. आय आपल्याला काढायचं नाही आर दिलेलं आहे म्हणून आय बरोबर काय येईल आर भागिले व्ही भागिले आर. व्ही किती आहे 220 व्होल्ट आणि आर रेजिस्टन्स किती आहे 150 ओहम. ह्याचा भागाकार करा काय येईल हे गेले इथे ठीक आहे. आपण इथे डायरेक्ट 15चा भाग घालू किती 15 1 15 राहिले 7 झाले 70 ठीक आहे. काही 15 चौक 60 राहिले 10 झाले 100 15 75 15 90 1.46 पर्यंत येईल बरोबर. आय करंट कशामध्ये मोजतो आपण एम्पियरमध्ये मोजतो. आय इज इक्वल टू व्ही बाय आर 220/150 किती तर 1.46 कुठं आहे का 1.46 इथे आहे बरोबर. 1.46 एम्पियर हे असं उत्तर आहे. तुम्ही कॅल्क्युलेटर वापरून सुद्धा भागाकार करू शकताय ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे 5वा. फाइंड द पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर हुज साइड 18 सेंटीमीटर. मगाशी वरची जी गणित होती ती कुठे कशी होती तर विद्युत शास्त्र किंवा बेसिक इलेक्ट्रिसिटीवर आधारित होती. आता हा जो गणित आहे हे गणित आलेलं आहे ते पेरिमीटर ऑफ स्क्वेअर म्हणजे आपल्याला भूमितीवर आधारित आलेलं आहे ठीक आहे. स्क्वेअर म्हणजेच काय चौरस ज्याचे चारही बाजू समान असतात. ज्याच्या चारही बाजू समान असतात आणि चारही कोन काटकोन असतात ठीक आहे. तर हे झालं चौरस याचे सर्व चारही कोन काटकोन आहेत. फाइंड द पेरिमीटर ऑफ स्क्वेअर हुज साइड इज 18 सेंटीमीटर. याची साइड मीन्स काय बाजू 18 सेंटीमीटर असेल तर त्याचं पेरिमीटर काढा. पेरिमीटर म्हणजेच काय परिमिती. काय परिमिती म्हणजेच काय सर्व बाजूंची बेरीज. सर्व बाजूंची बेरीज. इथे किती बाजू आहेत 4 1 2 3 4 म्हणजे 4 गुणिले बाजू किंवा 4 गुणिले 18
किंवा आपण असं पण म्हणू शकतो 18 अधिक 18 अधिक 18 अधिक 18 18 अधिक 18 अधिक 18 अधिक 18 असं म्हणू शकतो मी. आपण किती येईल? 18 चौक 72. 72 याची लांबी किती आहे सेंटीमीटरमध्ये, म्हणजे 72 सेंटीमीटर ही परिमिती. सर्व बाजूची बेरीज किती आली? 72 सेंटीमीटर. इथे 36, 54, 42, 72 हे 72 उत्तर आहे. ठीक आहे. 5वं गणित झालं. आपल्याला माहिती आहे परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज. 6वं गणित पाहतो आपण. 6वं गणित काय? द प्रॉपर्टी ऑफ अ सबस्टन्स विच इट ऑपोजेस द फ्लो ऑफ करंट इज कॉल्ड डॅश. आता इथे पुन्हा आपल्याला तसंच विद्युत शास्त्रावर गणित आलेलं आहे. तर एखाद्या सबस्टन्स पदार्थाची गुणधर्म काय असतो की तो करंट फ्लो करताना अपोज करतो. तर त्याला काय म्हणतो आपण? समजा आपण बल्बमध्ये असतो फिलामेंट, बरोबर आहे, त्यामधून जेव्हा करंट होतो तो अपोज करतो, तर त्याला म्हणतो आपण रेजिस्टन्स. काय म्हणतो आपण त्याला? रेजिस्टन्स. द प्रॉपर्टी ऑफ सबस्टन्स विच इट अपोजेस द फ्लो ऑफ करंट इज कॉल्ड रेजिस्टन्स. कुठे रेजिस्टन्स इथं आहे का? हां, इथे रेजिस्टन्स आहे. याचं उत्तर काय येईल 6व्याचं? रेजिस्टन्स. ठीक आहे. अच्छा, 7वं गणित काय? टू मेजर द इलेक्ट्रिक पॉवर विच ऑफ द फॉलोइंग मीटर इज युज्ड. आपण कोणता मीटर वापरतो इलेक्ट्रिक पॉवरचं मेजरमेंट घ्यायला? विद्युत शक्ती कशामध्ये मोजतो आपण? वॅटमध्ये मोजतो. इथे काय ॲमीटरमध्ये नाही आहे, व्होल्टमीटर नाही, वॅटमीटर बरोबर आहे. ओहम मीटरमध्ये रेजिस्टन्स मोजतो आपण, वॅटमीटर बरोबर आहे. इलेक्ट्रिक पॉवर आपण वॅटमध्ये मोजतो, म्हणून आपल्याला त्यासाठी वॅट मीटरची आवश्यकता लागेल. विद्युत इलेक्ट्रिक पॉवर मेजरमेंटसाठी आपल्याला वॅट मीटरची आवश्यकता लागणार आहे. पुढचं 8वं गणित आहे. 8वं गणित जे आहे यामध्ये 8वं गणित जे आहे, फ्यूज वायर इज अन ॲलॉय ऑफ. फ्यूज वायर हा ॲलॉय म्हणजे काय? मिश्र धातू. कशाचा मिश्र धातू आहे? लीड अँड कॉपरचा, टिन अँड लीडचा, टिन अँड झिंकचा किंवा लीड अँड ब्रॉन्झचा. लक्षात घ्या की फ्यूज वायर ही बऱ्याच वेगवेगळ्या धातूंपासून बनवतात. ठीक आहे. त्यामध्ये चांदीपासून बनवतात, तांब्यापासून बनवतात, अँटीमनीपासून बनवतात. परंतु मुख्यत्वे लीड आणि टीन यांच्या मिश्रधातूपासून बनवलेले फ्यूज हे वापरले जातात. ठीक आहे. जास्तीत जास्त याचा वापर काय होतो? तर टीन अँड लीडपासून बनवलेली जी मिश्रधातूपासून जी बनवलेली तार असते ती आपण फ्यूज वायरमध्ये किंवा फ्यूजमध्ये वापरतो ॲज अ वायर म्हणून. ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे ना फ्यूज वायरचा उपयोग काय होतो? की जेव्हा इलेक्ट्रिक करंट आपल्या घरामध्ये असेल, वर्कशॉपमध्ये असेल, कंपनीमध्ये असेल, जेव्हा ओव्हरलोड होतो किंवा शॉर्ट सर्किट होतं त्यावेळी जास्त करंट वाहतो आणि तो जास्त करंट व्हायला तर आपले मशीन्स खराब होतील. म्हणून काय होतं? तो फ्यूजची तार गरम होते आणि वितळते आणि इथेच इलेक्ट्रिक सप्लाय थांबतो, सर्किट ओपन होतं. तर हा उपयोग होतो फ्यूज वायरचा. फ्यूज वायर ही थोडीशी लगेच मेल्ट होणारी पाहिजे लवकरात लवकर. त्यासाठी टीन आणि लीड या मिश्रधातूपासून फ्यूज वायर बनवली जाते. आपल्याला 9वा प्रश्न आहे. अ फ्यूज प्रोटेक्ट्स अ सर्किट फ्रॉम. जेव्हा इलेक्ट्रिक सर्किट असतो, घरामध्ये असेल किंवा वर्कशॉपमध्ये असेल किंवा कंपनीमध्ये असेल, तर फ्यूज प्रोटेक्ट करतो. कशाला प्रोटेक्ट करतो? नॉर्मल करंटला, म्हणजे प्रमाणात वाहणाऱ्या करंटला नाही. अंडर करंटला, म्हणजे कमी जर दाब आला करंटचा नाही. ओव्हर करंट, ओव्हर करंट जर झालं तर मात्र आपले मशीन्स किंवा आपले वस्तू खराब होतील, म्हणून तिथे फ्यूजचा वापर होतो. रेटेड करंट म्हणजेच काय? ठरवून दिलेला. तर त्या पद्धतीनं ओव्हर करंट हे इथं उत्तर आहे. म्हणजे ओव्हर करंटला फ्यूज काय करतो? प्रोटेक्ट करतो, आपल्याला सुरक्षित ठेवतो आपल्या मशीन्स वगैरे. आता 10वं गणित जे आहे, द बेसिक युनिट ऑफ करंट इज. आपण आतापर्यंत बरेच गणित पाहिलेले आहेत. तर करंट हा आपण अँपियरमध्ये मोजतो. त्याचं युनिट काय? अँपियर. इथं काय? मायक्रो अँपियर, मिली अँपियर, अँपियर, किलो अँपियर. तर अँपियर हे त्याचं उत्तर आहे. मी आपण विद्युत प्रवाह किंवा करंट हा आपण अँपियरमध्ये मोजतो. 11वा आहे.
when two resistance 4 ohm and 6 ohm are connected in parallel म्हणजेच काय समांतर resulting resistance is जेव्हा दोन रेजिस्टन्स आपण पॅरल म्हणजे समांतर ह्याप्रमाणे जेव्हा ह्याप्रमाणे समांतरमध्ये आपण जेव्हा रेजिस्टन्स कनेक्ट करतो तेव्हा त्याचं रिझल्टंट करंट काय येईल म्हणजे याप्रमाणे हे रेजिस्टन्स जर आपल्या पॅरल असेल बरोबर तर रिझल्टंट करंट काय असेल तर पहिला हा किती आहे 4 ओहम हा झाला R1 बरोबर 4 ओहम आणि R2 बरोबर किती होईल 6 ओहम तर R बरोबर काय तर R बरोबर तर आपल्याला माहिती आहे की जेव्हा पॅरलल मध्ये रेजिस्टन्स जोडले जातात तेव्हा सूत्र काय येतं 1 divided by R is equal to 1 divided by R1 plus 1 divided by R2 R1 म्हणजेच काय 4 ओहम R2 म्हणजेच काय 6 ओहम तर आपल्याला 1 भागिले R ची किंमत मिळणार आहे म्हणजेच काय 1 भागिले 4 अधिक 1 भागिले 6 आता आपल्याला माहिती आहे की इथे आपण यांची व्यवहारी आपण जी बेरीज करताना काय करतो जर दोनच अपूर्णांक असतील तर बेरीज किंवा वजाबाकी करताना करतो छेदांचा गुणाकार करतो काय करतो छेदांचा गुणाकार 6 चौक 24 ठीक आहे नंतर इथं ह्याला क्रॉस गुणाकार करतो 1 गुणिले 6 6 चिन्ह अधिक 4 गुणिले 1 4 6 अधिक 4 10 10 भागिले 24 म्हणजे 1 भागिले R बरोबर काय येईल 10 भागिले 24 आता R वर नेला तर 24 पण वरती जाईल 10 खाली येईल 1 खाली म्हणजे R बरोबर काय येईल 24 भागिले 10 बरोबर किती येईल 24 भागिले 10 किती 10 दुणे 20 झाला पॉईंट 4 40 10 चौक 40 2.4 ओहम 4 ओहम आणि 6 ओहम मधून जेव्हा इलेक्ट्रिक करंट पास होतो तेव्हा त्यामध्ये जो रिझल्टिंग रेजिस्टन्स किती येतो 2.4 ओहम कुठे इथे उत्तर आहे का 14 4 10 हे 2.4 ओहम हे इथे आपलं उत्तर येईल समजा प्रत्येकाला पॅरललमध्ये जोडणे असेल तर आपल्याला हे सूत्र आहे सिरीजमध्ये असेल तर डायरेक्ट बेरीज करतो R इक्वल टू R1 प्लस R2 ओके आता 12 गणित आहे पुढचं 12व्या गणितामध्ये आपल्याला विचारलेलं आहे विच वन इज द SI युनिट ऑफ मेजरमेंट ऑफ फ्रिक्वेन्सी अच्छा फ्रिक्वेन्सी F फ्रिक्वेन्सी आपण कशामध्ये मोजतो प्रत्येकाला माहिती ना फ्रिक्वेन्सी म्हणजे काय तर एका सेकंदात विद्युत प्रवाह वाहताना तिची एकूण किती सायकल किंवा ऑसिलेशन होतात यालाच फ्रिक्वेन्सी म्हणतात आणि ती आपण कशामध्ये मोजतो हर्ट्झमध्ये मोजतो बरोबर आपल्याला माहिती पाहिजे की भारतामध्ये आपलं जे इलेक्ट्रिक करंट जे आपल्याला मिळतं स्टँडर्ड तर ते असतं त्याचं विद्युत दाब असतो 240 व्होल्ट आणि फ्रिक्वेन्सी किती असते 50 हर्ट्झ तर आपण मोजतो हर्ट्झमध्ये ओहम मोजतो कशासाठी रेसिस्टन्ससाठी हेनरी कशासाठी मोजतो आपण इंडक्टन्ससाठी हर्ट्झ फ्रिक्वेन्सीसाठी बरोबर आणि अँपियर जे खाली दिलं तर करंटसाठी मोजतो आपण विद्युत प्रवाहासाठी तर आपण फ्रिक्वेन्सी कशामध्ये मोजतो हर्ट्झमध्ये मोजतो 13वं गणित दिलेलं आहे व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ क्यूब प्रत्येकाला क्यूब माहिती आहे का तर क्यूब म्हणजेच काय ज्यालाची लांबी रुंदी आणि उंची सारखी असते ज्याची लांबी रुंदी आणि उंची सारखी आपण ड्रॉइंगमध्ये काढून पाहिलेलं पण आहेत बरोबर यामध्ये हे जे आहे याची लांबी रुंदी आणि उंची सारखी असते बरोबर याला म्हणतो आपण क्यूब म्हणजे जर लांबी A असेल तर रुंदी पण A असेल आणि उंची पण A असेल फाइंड द व्हॅल्यू म्हणजे आकारमान क्यूबचं काय तर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची म्हणजे A गुणिले A गुणिले A म्हणजेच काय A गुणिले A गुणिले A म्हणजेच काय A चा 1 घात A चा 1 घात 1 अधिक 1 अधिक 1 3 म्हणजे A चा 3 घात A क्यूब बरोबर तिथे काय दिले 2A वर्ग 4A A क्यूब इथे दिलेलं आहे तर 2A नाही आहे म्हणजे A क्यूब हे उत्तर आहे आकारमान काय तर क्यूबचं A क्यूब म्हणजे बाजूचं घन ठीक आहे पुढचं गणित आहे 14वं कॅल्क्युलेट द पेरिमीटर पूर्ण इथं पेरिमीटर आलेलं आहे पेरिमीटर म्हणजे परिमिती कॅल्क्युलेट द पेरिमीटर ऑफ अ ट्रायंगल
हुज साईड्स आर 20 सेंटीमीटर, 18 सेंटीमीटर अँड 10 सेंटीमीटर. म्हणजे त्रिकोणाच्या बाजू दिल्यात 20, 18 आणि 10. तर त्याची परिमिती म्हणजे काय, सर्व बाजूंची बेरीज. तर त्रिकोण प्रत्येकाला माहिती आहे, हा त्रिकोण आहे, याची एक बाजू आहे 20, एक बाजू आहे 18 आणि तिसरी बाजू आहे 10. तर याची परिमिती, त्रिकोणाची परिमिती किती? परिमिती सर्व बाजूची बेरीज 20 अधिक 18 अधिक 10 काय येईल? 20 अधिक 18 अधिक 10 किती येईल? 20 ने 10 30, 30 ने 10 40, 8 48, 48 सेंटीमीटर. म्हणजे 1, 2 आणि 3 तिघांची बेरीज किती येईल? 48 सेंटीमीटर. ही झाली परिमिती. आहे का इथे? आहे इथे 48 सेंटीमीटर. ठीक आहे. म्हणजे 14चं उत्तर काय आलं? त्रिकोणाची परिमिती बरोबर 48 सेंटीमीटर. हे 15 गणित पाहतोय आपण आता. फाइंड द पेरिमीटर अँड एरिया. आता इथे पेरिमीटर म्हणजे परिमिती अँड एरिया म्हणजे क्षेत्रफळ. फाइंड द पेरिमीटर अँड एरिया ऑफ अ पॅरलेलोग्राम विथ बेस 5 सेंटीमीटर, विड्थ 3 सेंटीमीटर अँड हाईट 4.2 सेंटीमीटर. तर पॅरलेलोग्राम म्हणजेच काय? समांतर भुज चौकोन. काय? समांतर भुज चौकोन. कसा असतो? तर समोरासमोर बाजू समान असतात, समांतर असतात, समान आणि समांतर असतात, परंतु सर्व कोण काय काटकोन नसतात. ह्याला म्हणतो आपण समांतर भुज चौकोन किंवा पॅरलेलोग्रॅम. त्यांनी याची काय दिली? बेस. बेस म्हणजे पाया दिलाय 5 सेंटीमीटर. विड्थ म्हणजे ही रुंदी 3 सेंटीमीटर आणि हाईट म्हणजे उंची कुठली? ही उंची येईल. ही उंची किती आहे? 4.2 सेंटीमीटर. तर ह्या समांतर भुज चौकोनाची परिमिती किती? काय? परिमिती म्हणजेच काय? सर्व बाजूंची बेरीज. म्हणजे 5 अधिक 3 अधिक 5 अधिक 3, 5 अधिक 3 अधिक 5 अधिक 3 किती? 5 ने 3 8, 8 8 16 सेंटीमीटर. त्याची आली परिमिती. आता आपण त्याचं क्षेत्रफळ काढू. समांतर भुज चौकोनाचं क्षेत्रफळ बरोबर काय येईल? पाया गुणिले उंची. काय? पाया गुणिले उंची. पाया किती आहे? 5 सेंटीमीटर. उंची किती आहे? 4.2 सेंटीमीटर. गुणाकार करा. 5 दुणे 10 0 हातच्याला 1, 5 चोक 20 ने 1 21. इथे 1 दशांश स्थळांतर चिन्ह आहे, तिथे 1 इथून चिन्ह देऊ. मी 21 किती येईल? 21. पण पाया गुणिले उंची म्हणजे सेंटीमीटर गुणिले सेंटीमीटर किती येईल? सेंटीमीटरचा वर्ग. म्हणजे क्षेत्रफळ किती येईल? 21 सेंटीमीटर वर्ग आणि परिमिती किती? 16. म्हणजे 16 आणि 21 कुठं आहे? 16 आणि 21 बरोबर आहे. पहिलंच इथं आहे 16 आणि 21. 16 सेंटीमीटर परिमिती समांतर भुज चौकोनाची आणि समांतर भुज चौकोनाचं क्षेत्रफळ किती आलं? 21 सेंटीमीटरचा वर्ग. यामध्ये विचारलं त्यांनी फाइंड टोटल सरफेस एरिया ऑफ अ कोन. प्रत्येकाला कोन माहिती आहे ना, आईस्क्रीम कोन असतो तो कोन. इफ रेडियस इज 8.2 सेंटीमीटर अँड हाईट इज 16 सेंटीमीटर. तर आपल्याला कोन आपल्याला माहिती आहे का? बघा, याला म्हणतो आपण काय? बरोबर ना. हा झाला आपला कोन. तिला कोनची काय दिलेली आहे? रेडियस म्हणजे त्रिज्या. ही त्रिज्या त्यांनी किती दिलेली आहे? 8.2 सेंटीमीटर. अँड हाईट किती दिलेली आहे? ही जी हाईट आहे ही हाईट किती दिलेली आहे? 16 सेंटीमीटर. ठीक आहे. तर फाइंड टोटल सरफेस एरिया ऑफ कोन. आता यामध्ये टोटल सरफेस एरिया कसा येतो? तर हा जो कोन आहे, कोनचा बाजूचा भाग जो आहे त्यामध्ये आपण वक्र पृष्ठभाग. तर यामध्ये वक्र पृष्ठभागाचं क्षेत्रफळ अधिक हा खालचा बेस जो आहे हा वर्तुळ आहे. वर्तुळाचं क्षेत्रफळ आहे. दोघांची बेरीज केली तरच आपल्याला काय येईल? या कोनाचं संपूर्ण पृष्ठभागाचं क्षेत्रफळ. ठीक आहे. तर आपल्याला सूत्र माहिती पाहिजे. हा जो वक्र पृष्ठभाग आहे
याचं सूत्र काय आहे? पाय आर एल. एल म्हणजेच काय? ही तिरकस उंची. काय? तिरकस उंची आपल्याला काढायला लागेल. तिरकस उंची आपल्याला त्रिज्या माहिती आहे, ही उंची माहिती आहे, तर तिरकस उंची काढू शकतो. म्हणजेच काय? हा पाया आहे, बरोबर आहे, ही उंची आहे आणि हा कर्ण आहे. तर आपला कर्ण काढायचा पहिला. तर कर्ण कसं काढणार? आपल्याला माहिती आहे पायथागोरसचं प्रमेय. हे जे सूत्र आहे, हा जो आहे आपल्याला हे दिलं आहे 8.2 आणि उंची 16 आणि आपला कर्ण म्हणजेच काय? तिरकस उंची आपल्याला काढायची आहे. तर आपल्याला माहिती आहे की कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. यामध्ये आपण पायथागोरसचं प्रमेय, बरोबर आहे. तर यामध्ये पाया काय? 8.2 वर्ग अधिक उंची किती आहे? 16चा वर्ग, बरोबर आहे. आता आपण इथे कॅल्क्युलेटर वापरू शकतो आपण. तर 8.2 इंटू 8.2 मी तुम्हाला इथे कॅल्क्युलेटर वापरून दाखवतो. तुम्ही एकदम साधा कॅल्क्युलेटर इथे घ्यायचा आहे, बरोबर आहे. तर यामध्ये हे जे आहे 8.2 इंटू 8.2 कुठे येतील? 67.24 प्लस 16चा वर्ग. 16 गुणिले 16 बरोबर 256. यांची बेरीज किती येते? 256 अधिक 67.24 किती आली? 323.24. 323.24. पण हे काय? कर्ण वर्ग आहे आपल्याकडचा कर्ण, म्हणून दोन्ही बाजूला वर्गमूळ घेऊन काय येईल? कर्ण बरोबर वर्गमुळात 323.24. जेव्हा आपण याचं वर्गमूळ काढू आपण, वर्गमूळ काय येतील आपल्याला? तर यामध्ये वर्गमुळात 323.24 किती येईल? 179.8 323.24. एक मिनिट. वर्गमुळात 323.24 17.97. किती येतं? 17.97. ठीक आहे. ही काय झाली तुमची उंची. आपण इथे 18 घेऊ. आपण इथे काय घेऊ? आपण इथे 18. म्हणजेच यामध्ये ही जी उंची आहे ही किती आली? 18 सेंटीमीटर. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? संपूर्ण पृष्ठभागाचे क्षेत्रफळ बरोबर काय येईल? हे जे आहे हे काय? वक्र पृष्ठभागाचे क्षेत्रफळ अधिक खालचा बेस जो आहे तो आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ. हा लक्षात घ्या इथे. तर वक्र पृष्ठभागाचे क्षेत्रफळ काय येतं आपल्याला? पाय आर एल. काय? पाय आर एल. आर म्हणजे त्रिज्या, एल म्हणजे ही उंची आता आपण काढलेली 18 सेंटीमीटर अधिक वर्तुळाचे क्षेत्रफळ. हा खालचा बेस आहे तर वर्तुळ आहे, त्याचं क्षेत्रफळ सूत्र काय? पाय आर वर्ग. काय येईल? पाय आर वर्ग. आता पायची किंमत आपण किती येतो? 3.14 किंवा 142 गुणिले आर किती आहे? 8.2 गुणिले एल किती आहे? ही 18, बरोबर. यांचा गुणाकार करा अधिक इथं पायची किंमत किती आहे? 3.14 गुणिले आरचा वर्ग म्हणजे काय? 8.2चा वर्ग म्हणजे काय? 8.2 गुणिले 8.2. लक्षात घ्या इथे. ठीक आहे. आता आपण याचं डायरेक्ट उत्तर कॅल्क्युलेटर काढून बघूया आपण किती उत्तर येते ते. यामध्ये 3.14. ठीक आहे. 3.14 गुणिले 8.2 गुणिले 18. ठीक आहे. याचं उत्तर त्याला 463. त्याला 463.46 अधिक. आता यांचा गुणाकार करू आपण इथे. किती येईल?
3.14 गुणिले 8.2 गुणिले 8.2 किती 211.13 36. ठीक आहे. तर यांची पण बेरीज करून करूया आपण इथे. हां, याला अधिक हे करूया 463.46 किती येतं 674.5 हे क्षेत्रफळ आहे. म्हणजे वक्र पृष्ठभागाचे क्षेत्रफळ अधिक वर्तुळ क्षेत्रफळ किती आलं 674.5 सेंटीमीटरचा वर्ग. आता म्हणजे उत्तर पाहूया किती येतं. तर तिथे आहे 674.5 इथे 774.4 म्हणजे हे उत्तर बरोबर आहे. हे उत्तर चुकलेलं आहे. कोन जो आहे या कोनाचं सरफेस एरिया म्हणजे संपूर्ण पृष्ठभागाचे क्षेत्रफळ काय येतं तर 674.5 सेंटीमीटरचा वर्ग. हे थोडं मोठं गणित होतं पण त्याला समजलं असेल 16वं गणित काय ते. ठीक आहे. आता आपण 17वं गणित पाहणार आहोत. 17व्या गणितामध्ये काय त्यांनी दिले फाइंड द एरिया अँड पेरिमीटर. फाइंड द एरिया अँड पेरिमीटर. इथं काय दिले क्षेत्रफळ पण दिले आणि परिमिती पण दिली. कसली सेमी सर्कल ऑफ रेडियस 7 सेंटीमीटर. सर्कल म्हणजे काय वर्तुळ. सेमी सर्कल म्हणजे काय अर्धवर्तुळ. समजा आपण इथं काढला हा जो आपला वर्तुळ हा आपला वर्तुळ आहे तर याचा आपला काय प्रकारचा आहे निम्म सेंटरपासून घेतलेला. तर हा तुमचा अर्धवर्तुळ. ठीक आहे. तर अर्धवर्तुळाची तुम्हाला काय करायची आहे क्षेत्रफळ काढायचं आहे आणि परिमिती. आता पहिलं आपण काय काढू क्षेत्रफळ. आपल्याला माहिती आहे की याची त्रिज्या जी आहे त्रिज्या दिलेली आहे त्यांनी 7 सेंटीमीटर. म्हणजे ही किती आहे 7 सेंटीमीटर. तर आपल्याला वर्तुळाचे क्षेत्रफळ मग आपण पाहिलेलं आहे काय येतं सूत्र पाय आर वर्ग. पायची मध्ये किती 3.14 गुणिले आर वर्ग म्हणजे काय 7 गुणिले 7. बरोबर आहे. किती ते 3.14 गुणिले 7 गुणिले 7 आपण याचा गुणाकार करूया इथे किती 76.93 किती एक मिनिट. यामध्ये आपण इथं पाहतोय 3.14 गुणिले 7 गुणिले 7 बरोबर आहे. किती आलं 153. म्हणजे हे आलं आपलं वर्तुळाचं क्षेत्रफळ. आपल्याला काय करायचं आहे सेमी सर्कल म्हणजे अर्धवर्तुळ याला भागिले 2 करायचं. म्हणून अर्धवर्तुळाचे क्षेत्रफळ काय 153.86 भागिले 2 काय 153.86 भागिले 2 76.93 सेंटीमीटर. हे काय झालं तुमचं क्षेत्रफळ. ठीक आहे. तर 76.93 म्हणजे 77 जवळ येईल. आता आपण काढतो परिमिती. परिमिती पण कशाची अर्धवर्तुळाची म्हणजेच काय इथून ते इथपर्यंत आणि हे. ठीक आहे. पहिला आपण काय करणार परिघ. परिमिती म्हणजे काय याचा परिघ. परिघ म्हणजेच काय परिघ म्हणजे 2 पाय आर. काय सूत्र येतं 2 पाय आर. परंतु आपल्याला अर्धवर्तुळच काढायचं ना भागिले काय करणार आपण इथे 2. बरोबर आहे. हे 2 2 कॅन्सल होईल. मी काय येईल पायची किंमत किती 3.14 गुणिले आर म्हणजे किती 7. आता आपण हे पण कॅल्क्युलेटर करूया. 3.14 गुणिले 7 3.14 गुणिले 7 किती आलं 21.98 म्हणजे जो 22. परंतु तुम्हाला माहिती आहे की ही किती आहे अधिक 14. बरोबर. हे अर्धवर्तुळ किती आलं 21.98 म्हणजे जवळ 22 आले. आणि हे किती 22 अधिक 14 किती 22 आणि 14 35.98 म्हणजेच काय अधिक 14 म्हणजे किती 35.98 म्हणजेच किती
36 सेंटीमीटर. तर तुम्हाला समजलं असेल की हा जो अर्धवर्तुळाचं क्षेत्रफळ आलं 76.93 म्हणजे 77 आणि परिमिती म्हणजे इथून इथपर्यंत आणि ही किती आली 36 म्हणजे 77 आणि 36. कुठं उत्तर आहे? इथं आहे 77 आणि 36. बरोबर आहे. हे उत्तर जे आहे बरोबर आहे. तर अर्धवर्तुळाचं क्षेत्रफळ 77 सेंटीमीटरचा वर्ग आणि याची परिमिती किती आली 36 सेंटीमीटर. हे जर 17 गणित, हे पण थोडं मोठं गणित होतं, परंतु सगळ्यांना लक्ष द्या कसं सोडवलेलं आहे. ठीक आहे. आता आपण 18 गणित पाहतोय. फाइंड टोटल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड विथ डायमेन्शन 2x3x7 इंचेस अँड फाइंड इट्स व्हॉल्यूम. तर त्यांनी काय विचारलंय की एक क्युबॉइड म्हणजेच काय? क्युबॉइड म्हणजे आयताकृती ठोकळा. तर आयताकृती ठोकळ्याच्या बाजू काय 2x3x7 इंचेस आहेत. तर फाइंड इट्स व्हॉल्यूम म्हणजे आकारमान काढायचं आहे आणि फाइंड टोटल सरफेस एरिया म्हणजे संपूर्ण पृष्ठभागाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. आता तुम्हाला माहिती आहे की क्युबॉइड म्हणजे आयताकृती ठोकळा कसा काढतो आपण? याप्रमाणे काढतो. बरोबर आहे. आपण शिकलेलो आहे. ठीक आहे. हा आपला झाला आयताकृती ठोकळा. याची लांबी किती आहे, रुंदी किती आहे, उंची किती आहे. समजा ही लांबी 7 पकडली आपण. ठीक आहे. ही रुंदी 2 पकडली आणि उंची 3 पकडली. 2x7x3. बरोबर. हे काय आकारमान आहे. आणि आपण करणार फाइंड टोटल सरफेस एरिया म्हणजेच काय? तर याचे एकूण 6 बाजू आहेत. किती बाजू आहेत? 6. 1 2 3 4 5 आणि 6. तर 6चे 6 बाजूंचा आपल्याला क्षेत्रफळ काढायला लागेल. म्हणजेच काय? तर ही आणि पाठीमागची बाजू सारखी आहे. लांबी गुणिले उंची गुणिले 2. बरोबर आहे. तर काय येईल? पहिलं हा जो 1 आहे आणि त्याच्या पाठीमागचं तर काय येईल? 2 गुणिले लांबी गुणिले उंची. ठीक आहे. अधिक आता हे 2 काढूया. बरोबर आहे. हा आणि पाठीमागचा या बाजूचा याच्या विरुद्ध त्याची लांबी 2 आणि उंची 3 म्हणजे परत असे 2 भाग आहेत. म्हणजे 2 गुणिले 3 काय? 2 गुणिले 3 समजलं. अधिक आता टॉप आणि बॉटम. टॉपची लांबी किती आहे? 7. रुंदी किती आहे? 2 म्हणजे 7 गुणिले 2 असे 2 आहेत टॉप आणि बॉटम. 2 असल्यामुळे 2 गुणिले 7 गुणिले 2 7 गुणिले 2. आता इथं गुणाकार करूया आपण. 7 दुणे 14 आणि 14 त्रिक 42. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत दोन गुणिले 3. 2 दुणे 4 4 त्रिक 12 अधिक 7 दुणे 14 14 दुणे 28. यांची बेरीज किती येईल? 8 ने 2 10 ने 2 12 2 हातच्याला 1 2 1 3 ने 4 7 ने 1 8 82. तर याचं संपूर्ण पृष्ठभागाचं क्षेत्रफळ किती येईल? 82 सेंटीमीटरचा वर्ग. आता आपण याचं काढणार आहात. हे झालं तुमचं काय? संपूर्ण पृष्ठभागाचं क्षेत्रफळ टोटल सरफेस एरिया. ठीक आहे. आता आपण काढणार आहोत व्हॉल्यूम म्हणजे आकारमान. आकारमान जे आहे याचं सूत्र काय? आयताकृती ठोकळ्याच्या आकारमानाचं सूत्र काय येईल? लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. काय? लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. लांबी किती आहे? 7. रुंदी किती आहे? 2 आणि उंची किती आहे? 3. किती येईल? 7 दुणे 14 आणि 14 दुणे 18 14 त्रिक 42. लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची सेंटीमीटर गुणिले सेंटीमीटर गुणिले सेंटीमीटर सेंटीमीटरचा घन. तर आपल्याला माहिती आहे की टोटल सरफेस एरिया 82 आणि आकारमान 42. कुठे आहे? पहिलेच आहे. इथे नाही इथे नाही इथे नाही. पहिलं बरोबर आहे उत्तर. 82 सेंटीमीटर वर्ग याचं काय येईल? सरफेस एरिया टोटल सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम इज 42. पुढचं 19वं गणित आहे. फाइंड द एरिया ऑफ स्क्वेअर हुज साइड इज 1.54 सेंटीमीटर्स.
बरोबर. आता मग पहिल्या गणित कसं आहे इथे, तर स्क्वेअर म्हणजेच काय, याच्या चारही बाजू समान आणि चारही कोण 90 अंश असतात काटकोन, त्याला म्हणतो आपण चौरस. याची बाजू किती आहे 1.54 सेंटीमीटर. तर एरिया म्हणजेच काय, क्षेत्रफळ काढा. क्षेत्रफळ बरोबर काय येईल, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजू गुणिले बाजू, काय बाजू गुणिले बाजू. बाजू किती आहे 1.54 इंटू 1.54. जर तुम्ही कॅल्क्युलेटर केला तर उत्तर किती येईल 2.3716 सेंटीमीटर गुणिले सेंटीमीटर म्हणजे सेंटीमीटरचा वर्ग. 2.3716 हे इथं उत्तर आहे पहिलंच. तर चौरसाचं क्षेत्रफळ बरोबर काय तर बाजू वर्ग बरोबर काय तर 2.3716 सेंटीमीटरचा वर्ग. जे 20वा गणित जे आहे, व्हॉट इज द पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. आता रेक्टँगल म्हणजेच काय आयत, पेरिमीटर म्हणजेच काय परिमिती, आयताची परिमिती किती. आता याला माहिती आहे आयताची काही लांबी आहे आणि ही रुंदी आहे बरोबर. लांबी म्हणजेच काय एल आणि रुंदी म्हणजेच काय ब्रीड. ठीक आहे, याप्रमाणे लांबी गुणिले रुंदी बरे. तर परिमिती बरोबर काय येईल, तर सर्व बाजूंची बेरीज म्हणजे लांबी अधिक रुंदी म्हणजे 2 गुणिले लांबी अधिक रुंदी असं येतं. तिथं काय 1 बरोबर बी, लांबी गुणिले रुंदी हे चुकीचं आहे. लांबी गुणिले एल प्लस एच, एच म्हणजे हाईट. आता आपण हाईट घेत नाही काय, तर रुंदी घेतो इथे. हे शेवटचं उत्तर बरोबर आहे. 2 कंसात लांबी अधिक रुंदी, लेंथ प्लस ब्रीड्थ इंटू 2. तर 20वा गणिताचं उत्तर काय आलं, आयताची परिमिती बरोबर सूत्र काय 2 कंसात लांबी अधिक रुंदी एल प्लस बी. आता पुढचं गणित आहे 21वा. अ प्लॉट मेजर 20 सेंटीमीटर बाय 15 सेंटीमीटर. फाइंड द एरिया ऑफ द प्लॉट. आता इथं प्लॉट म्हणजे काय एक तुकडा आहे, तर त्या तुकड्याची लांबी किती आहे आणि रुंदी किती दिलेली आहे. लांबी 20 आहे, लांबी किती आहे 20, रुंदी किती आहे 15. तर हा प्लॉट मेजर कसा करतो 20 आणि 15चा. फाइंड द एरिया. एरिया म्हणजेच काय क्षेत्रफळ. तर हा आयत आहे, लांबी गुणिले रुंदीचं उत्तर येतं, सूत्र येतं लांबी गुणिले रुंदी. लांबी किती आहे 20 गुणिले रुंदी किती आहे 15. 15 गुणिले 30 आणि 0 म्हणजे 300. सेंटीमीटर गुणिले सेंटीमीटर, सेंटीमीटरचा वर्ग म्हणजे ह्या प्लॉटचं क्षेत्रफळ एरिया किती येईल 300 सेंटीमीटरचा वर्ग. तर इथे तुमचं उत्तर आहे 300 सेंटीमीटरचा वर्ग. हा प्लॉट जो आहे आयताकृती आहे, म्हणजे त्याचे सूत्र काय तर क्षेत्रफळाचं लांबी गुणिले रुंदी. अच्छा मित्रांनो, तुम्ही जर व्हिडिओ पाहताय ह्याच्या अगोदरचा व्हिडिओ आहे, तर तुम्ही काहीतरी कमेंट्स मला द्या. तुम्हाला काही समजते त्यातलं की नाही समजत तर मला कमेंट्स द्या, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. ठीक आहे. परत मी तुम्हाला पुढचं गणिताकडे जातोय. 22वं गणित आहे. व्हॉट इज द एरिया ऑफ अ सर्कल. सर्कल म्हणजेच काय वर्तुळ. तर वर्तुळाचं एरिया म्हणजेच काय क्षेत्रफळ किती. हा वर्तुळ आहे, वर्तुळाचं काय ते वर्तुळाची काय असते त्रिज्या असते. काय असते त्रिज्या असते. तर वर्तुळाचं क्षेत्रफळ बरोबर काय तर पाय आर वर्ग हे सूत्र आहे. तर व्हॉट इज द एरिया ऑफ सर्कल एल इंटू बी. नाही, पाय आर वर्ग बरोबर आहे, हे पण नाही हे पण नाही, पाय आर वर्ग हे उत्तर बरोबर आहे. तर पत्त्याने पाठ करून ठेवा. वर्तुळाचं क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग. गणित नंबर 23. फाइंड द सर्कम्फरन्स. सर्कम्फरन्स मीन्स काय परिघ. फाइंड द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल हुज रेडियस इज 1.54 सेंटीमीटर. तर हा सेम वर्तुळ आहे आणि वर्तुळाचं मगाशी आपण पाहिलं क्षेत्रफळ. आता आपण काय करतो परिघ. परिघ मीन्स काय ह्या पॉईंटपासून इथपर्यंत अंतर आहे म्हणतो परिघ. त्याची त्रिज्या किती आहे ही 1.54 असेल तर सर्कम्फरन्स किती म्हणजेच काय परिघ किती. सर्कम्फरन्स मीन्स काय परिघ किती. परिघ बरे सूत्र काय 2 पाय आर. 2 गुणिले पायची किंमत काय येतो 3.14 आणि आर किती आहे 1.54. त्याचा गुणाकार आपल्याला कशा करायला लागेल कॅल्क्युलेटरने करायला लागेल. सूत्र काय येतं 9.6712 म्हणजेच काय 9.68. पण इथे आर असल्यामुळे काय येतं
सेंटीमीटर, बरोबर आहे. 2πr किती उत्तर 9.68 सेंटीमीटर, बरोबर आहे. तर फाइंड द सर्कम्फरन्स काय 27 नाही आहे, 14 नाही आहे, 6 नाही, 9.68 इथं उत्तर आहे. म्हणजेच ह्या वर्तुळाचं परिघ सर्कम्फरन्स किती आलं 9.68. सूत्र काय पाठ करून ठेवा 2πr, परिघ म्हणजे 2πr. गणित नंबर 24. व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ द क्युबॉइड. परत क्युबॉइड आलं. क्युबॉइड म्हणजे काय त्याची लांबी, रुंदी आणि उंची असते, म्हणजे आयताकृती ठोकळा याप्रमाणे, बरोबर आहे. तर हा काय आला आपला क्युबॉइड. तर याची ही लांबी आहे L, याची रुंदी B, ब्रीथ आणि ही उंची H. तर आकारमान बरोबर काय येतं, आकारमान बरोबर आयताकृती ठोकळ्याचं आकारमान बरोबर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. लांबी किती येते L इंटू ब्रीथ इंटू H, म्हणजे L इंटू B इंटू H इथे दिसतं आपल्याला. तर 24 गणित जे आहे तर उत्तर काय येतं L इंटू B इंटू H. ठीक आहे मित्रांनो, पुढचं गणित आपण सोडवण्याच्या अगोदर तुम्ही प्रत्येकाने माझा चॅनल आहे सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढचं जे तुम्हाला व्हिडिओ मी टाकणार आहे ते तुम्हाला लगेच समजेल. कमेंट पण द्या. ठीक आहे. आता आपलं शेवटचं गणित आहे द सम ऑफ 3 अँगल्स. सम म्हणजे बेरीज. द सम ऑफ 3 अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. ट्रायंगल म्हणजे काय त्रिकोण. प्रत्येकाला माहिती आहे त्रिकोण. त्रिकोणाचे तिन्ही बाजूंची बेरीज किती, तर तिन्ही कोणाची बेरीज किती. 3 अँगल्स म्हणजे काय, हा एक अँगल ए, हा अँगल बी आणि हा अँगल सी. तर अँगल ए अधिक अँगल बी अधिक अँगल सी तिघांची बेरीज किती येते. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाची बेरीज असते 180 अंश. इथं उत्तर किती आहे 90, 180, 360 म्हणजे हे. तर हे जे 180 अंश हे उत्तर बरोबर आहे. तर ह्यामध्ये 180 अंश उत्तर आहे. मित्रांनो, मी आता पुढचा जो व्हिडिओ बनवणार आहे तो बनवणार आहे इंजिनिअरिंग ड्रॉइंगचा. ठीक आहे. तर इंजिनिअरिंग ड्रॉइंगचं आपले क्वेश्चन पेपर वेगळ्या प्रकारे असते, परंतु मी ह्याचप्रमाणे MCQ टाईप तुम्हाला शिकवणार आहे. तुमचं बेसिक पक्क होईल. हां, तर त्याच्या पुढचा व्हिडिओ पण पाहायला तुम्ही विसरू नका. तो असेल इंजिनिअरिंग ड्रॉइंगचा. ठीक आहे. ओके, धन्यवाद.